ज्ञान सरोवर उद्घाटन के शुभ मुहूर्त पर अव्यक्त बापदादा के मधुर महावाक्य सुबह 11 बजे। मधुबन मध्ये वेगवेगळे स्थान आहे आणि वेगवेगळ्या स्थानाची आपली विशेषता आहे। तर त्याच्यामध्ये ज्ञान सरोवर एकदम निवांत आहे, सेपरेट एकदम, कुठल्याही प्रकारचं तिथं गोंधळ नाहीये किंवा बाहेरचं मार्केट पण खूप दूर आहे तिथून। खूप निवांत आणि खूप सुंदर वाटतं त्या ठिकाणी। तर त्याचं उद्घाटन झालं होतं 18 जानेवारी 1995 ला आणि त्या दिवशी बाबांनी मुरली चालवलेली। बाबा उद्घाटनासाठी आले होते, बाबांची प्रवेशता उद्घाटनासाठी झाली होती आणि मग बाबांचा प्रवेश त्या दिवशी झाला होता सकाळी 11 वाजता। नाही तर संध्याकाळची वेळ असते, पण ज्ञान सरोवरचं उद्घाटन होतं म्हणून बाबा सकाळी 11 वाजता आले होते। तर हे खूप विशेष काही प्रसंग असतील असे जेव्हा बाबा संध्याकाळच्या ऐवजी सकाळी दुपारी आले, 1-2 वेळा चालले असतील, तर त्याच्यापैकी ही एक मुरली आहे सकाळी 11 वाजता चाललेली। आज स्नेह संपन्न दिवस पर स्नेह के सागर बाप दादा अपने अति स्नेही स्नेह में समाये हुए लवलीन बच्चों से मिलने आए हैं। स्नेह संपन्न दिवस, कारण त्या दिवशी 18 जानेवारी होती, ब्रह्माबाबांचा स्मृती दिवस, आणि त्याच दिवशी ज्ञान सरोवरचं उद्घाटन ठेवलेलं होतं। तर त्या दिवशी बाबा आलेले। तो बाबा म्हणताय आज के स्नेह संपन्न दिवस पर, क्योंकि बच्चों का प्यार बहुत ज्यादा रहता है उस दिन बाप दादा के लिए। उस दिन पर स्नेह के सागर बाप दादा अपने अति स्नेही और स्नेह में समाये हुए लवलीन बच्चों से मिलने आए हैं। सबके स्नेह के गीत बाप दादा सुनते रहे हैं और सुनते रहेंगे। मनामध्ये जे गीत चालतात आपल्या बाबांविषयीच्या प्रेमाचे, बाबा म्हणताय मैं सुनता, हम सुनते रहते हैं, ब्रह्मा बाबा भी और शिव बाबा बाप दादा सुनते रहते हैं और सुनते रहेंगे। हम गीत गाते हैं अलग अलग प्रकार के, मेरा बाबा, प्यारा बाबा, मीठा बाबा, वो मेरा बाबा है, मैं बाबा का हूँ, बाबा मेरा है। ऐसे अलग अलग गीत हम जो गाते हैं, हमारे शब्द बाबा तक भले ही न पहुंचे, लेकिन हमारी भावनाएं बाबा तक पहुंच जाती है। तो बाबा म्हणता है मैं सुनता हूँ, समझता हूँ तुम्हारी बातों को और तुम्हारे गीतों को। हर एक बच्चे का स्नेह बाप दादा देख, बाप भी गीत गाते हैं, वाह मेरे स्नेही बच्चे वाह। तो बाबा म्हणता है तुम्हारा स्नेह देखकर, तुम्हारे गीतों की भावनाओं को समझकर मैं भी गीत गाता हूं। तर हे वैयक्तिक घ्यायचंय आपण। समोर बाप दादा आहे आणि बाप दादा आपल्यासाठी गीत गात आहे। मुझे देखकर बाबा गीत गा रहे हैं, वाह मेरे स्नेही बच्चे वाह। मुझे देखकर, मला बघून बाबा गीत गाता है। मेरा बाबा से जितना प्यार है उससे कहीं ज्यादा, जिसका हम वर्णन नहीं कर सकते हैं, इतना ज्यादा बाबा का मुझसे प्यार है। मैं गीत गाता हूं बाबा के प्यार में, लेकिन बाबा भी मेरे प्यार में बहुत सुंदर, बहुत दिल से गीत गाता है, मुझे देखकर खुश होता है। तर अशी आपली स्थिती आपल्याला बनवायची की बाबा मला बघून असे गीत गाईल की वाह मेरे स्नेही बच्चे वाह। बाबा मुझे देखकर, बस वैयक्तिक मला बघून बाबांनी असं गीत गायला पाहिजे रोज। बच्चों ने भी आज के समर्थ दिवस को सेवा में साकार किया है और करते रहेंगे। ब्रह्मा बाप भी बच्चों के गुणगान करते हैं। बाबा म्हणतात मी एकटाच नाही, बाबांनी पहिले काय म्हटलं, बाप भी गीत गाते, वाह मेरे स्नेही बच्चे वाह। बाप शिव बाबा गीत गातात बच्चांसाठी, बच्चांना बघून खुश होऊन। आणि अजून काय, ब्रह्मा बाप भी बच्चों के गुणगान करते। बाप भी गीत गाता है और ब्रह्मा बाप भी
बच्चों के गुणगान करते। तो गुणगान किसके सामने करेंगे ब्रह्मा बाबा? शिव बाबा के सामने। तर माझी शिफारस ब्रह्मा बाबा शिवबाबांकडे करताय। आपण ते चित्र बघायचंय की माझी शिफारस ब्रह्मा बाबा शिवबाबांकडे करतोय, माझे गुण गातोय ब्रह्मा बाबा शिवबाबांकडे जाऊन। तो ऐसा जीवन, ऐसी चाल चलन हमें हमारी रखनी है कि ब्रह्मा बाबा भी शिव बाबा के सामने जाकर हमारा रेफरेंस दे, हमारी सिफारिश करे। लेकिन साकार रूप से अव्यक्त रूप में और समीप व साथ का विशेष अनुभव करा रहे हैं। क्या बच्चों को ऐसे लगता है, क्या बच्चों को ऐसे लगता है कि बाप साथ नहीं है? साकार रूपामध्ये जेवढा ब्रह्मा बाबा अनुभव करवायचा बच्चांना, त्याच्यापेक्षा बाबा म्हणताय आता फरिश्ता रूपामध्ये, अव्यक्त रूपामध्ये तो जास्त अनुभव, जवळ असण्याचा अनुभव जास्त करू शकतो आता। कारण साकारमध्ये तर तिथे जेव्हा जातील बच्चे ब्रह्मा बाबांच्या समोर, ते शरीर आहे त्यावेळेला तो अनुभव होईल। पण आता तर बाबा म्हणतात त्याला तर बंधनच नाही राहिलेलं आहे आणि तुम्ही सूक्ष्मवतनमध्ये जाऊन तो अनुभव घेऊ शकता। तो तुमच्याकडे आता येऊ शकतो, त्याला हाडामासाचं शरीर नाहीये। तुम्ही संकल्पाने बोलवा, मी येऊन जाईल आणि तोही येऊन जाईल, ब्रह्मा बाबा पण, कारण त्यांना कुठले बंधन नाहीये। तो साकार रूप से अव्यक्त रूप में समीप का व साथ का विशेष अनुभव करा रहे हैं। क्या बच्चों को ऐसे लगता है कि बाप साथ नहीं है? कौन सा बाप? अलौकिक बाप, ब्रह्मा बाप क्या हमारे साथ में नहीं है? ऐसे लगता है। साथ जन्म लिया है, साथ सेवाधारी साथी रहे हैं और आगे भी साथ है और साथ चलेंगे। ब्रह्मा बाप को भी अकेला अच्छा नहीं लगता। आप लोगों को लगता है अकेले हैं? साथ है, साथ रहेंगे, साथ चलेंगे, साथ साथ राज्य करेंगे। राज्य करेंगे कौन? ब्रह्मा बाप के साथ हम। शिव बाप राज्य नहीं करेंगे। तो किसके साथ की बात बाबा कर रहा है? ब्रह्मा बाबा हमारे साथ में है, साथ में चलना है हमें परम धाम में, और फिर नीचे भी साथ में आकर राज्य करना है। ब्रह्मा बाबा के साथ में हमें भी आना है, हमारा भी पार्ट है ब्रह्मा बाबा के साथ में। तर बाबा म्हणतात हे बुद्धीमध्ये तुम्ही क्लिअर ठेवा, तसा पुरुषार्थ करा, म्हणजे ब्रह्मा बाबांच्या सोबत, श्रीकृष्णाच्या सोबतच तुमचा पण पार्ट चालू होऊन जाईल। तो साथ है ब्रह्मा बाबा भले ही सूक्ष्म वतन में है अभी, लेकिन साथ है हमारे, वो हमारे साथ है। आपण त्याचा अनुभव घेत चालायचं, साथ रहेंगे। आणि आपण ते ऐकू सूक्ष्म वतन विषयी आज जर वेळ मिळाला आता तर, नाही तर मग संध्याकाळी। आज आपल्याला तिसरा रविवार आहे, तर गुलजार दादींनी सूक्ष्म वतन विषयी सांगितलेलं आहे की सूक्ष्म वतन मध्ये कसं आहे, त्यांचा अनुभव कसा आहे ते गुलजार दादींनी वर्णन करून सांगितले। तर आपण ते सूक्ष्म वतनचा अनुभव घ्यायचा आहे आणि सूक्ष्म वतन मध्ये कसं आपण ब्रह्माबाबांशी संबंध जोडू शकतो चांगल्या प्रकारे, अजून ब्रह्माबाबांकडून कशी ती शांती, शक्ती, प्रेम, आनंद घेऊ शकतो आणि त्यांच्या साथीचा अनुभव करू शकतो, ते आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळेल। त्यांचा तर पार्ट वेगळा होता गुलजार दादींचा, त्या संदेश घेण्यासाठी संदेशी म्हणून वरती जायच्या, संपूर्ण रीतीने त्या तल्लीन होऊन जायच्या, पण तरी आपण तो अनुभव घेऊ शकतो। तो ब्रह्मा बाबा के साथ का अनुभव भी हमें करना है, क्योंकि हमारा इस ज्ञान मार्ग में वो बड़ा भाई है, हमारा पिता है अलौकिक। इस जन्म में बाबा ने हमें स्वीकार किया है, इस शरीर के साथ में स्वीकार किया है। तो इस शरीर के साथ में भी हमारा ये नया जीवन है और उसमें हमारे अलौकिक पिता है ब्रह्मा बाबा। तो हमें उनके साथ की संगम युग में जरूरत ही है। और ब्रह्मा बाबा हमारे सामने उदाहरण है कि बाबा के ज्ञान का परिणाम क्या होता है। इसलिए ब्रह्मा बाबा की साथ भी हमें चाहिए। याद ब्रह्मा बाबा को नहीं करना है, लेकिन साथ तो चाहिए उसका, क्योंकि उसके साथ में ही नए जीवन में आना है हमको। शिव बाप को आराम देंगे और आपके साथ ब्रह्मा बाप भी राज्य करेंगे। शिव बाप को आराम देंगे, 2500 वर्षाच्या आरामामध्ये आपण शिवबाबांना पाठवणार आहे। बाबा त्याला त्या अर्थाने घेतोय। बाबांनी बच्चांसाठी स्वतःला या नाटकामधून दूर ठेवलेलं आहे,
2500 वर्ष त्याला बिलकुल ही इतकी सुंदर दुनिया तो बनवून देतो आणि त्याच्यामध्ये त्याला बघायचं सुद्धा नाही येऊन. का नाही बघायचंय? त्याग आहे हा बच्चांसाठी. कारण तो जर इथे आला असता तर मग आपल्याला बाहेर कोणी काढलं असतं कलियुगाच्या अंत समयाला. म्हणून त्याने हा बच्चांसाठी त्याग केलेला आहे. पण त्यालाही तो पॉझिटिव्ह मध्ये कसा घेतोय बाबा कि मैं तुमको हम सब मिलकर स्वर्ग बना लेते हैं, तुम ब्रह्मा बाबा के साथ में राज्य करोगे और शिव बाप को आराम दोगे. 2500 वर्ष कंप्लीट आराम आहे शिवबाबांना. तो आराम त्याला आवश्यकताच नाही आरामाची, पण त्याने हा आराम स्वीकारलेला आहे, बाजूला राहणं स्वीकारलेलं आहे. कारण नंतर आपल्याला मुक्त करण्यासाठी त्याला येणं आवश्यक है. लेकिन बाबा उसको पॉजिटिव में ऐसा ले रहे हैं कि मुझे आराम करने दोगे. फिर मैंने 100 साल ये काम किया है, पल पल बच्चों के लिए उपस्थित हुआ हूँ, स्वर्ग बनाकर दिया है, फिर मैं जाकर आराम करूंगा. तुम मुझे आराम दोगे और ब्रह्मा बाप के साथ में आकर राज्य करोगे. अपना राज्य याद है ना? आज सेवाधारी है और कल राज्य अधिकारी है. अपना राज्य सामने दिखाई दे रहा है ना? अपने राज्य का वो स्वर्ग का स्थान, स्वर्ग का दिव्य शरीर रूपी चोला सबके सामने स्पष्ट है ना? बस धारण किया कि किया, ऐसे अनुभव होता है ना? अपना भविष्य स्पष्ट है ना? आज वर्तमान है और कल भविष्य वर्तमान हो जाएगा. निश्चय है ना? पक्का निश्चय है. बाबा म्हणता है तुम्हें वो सामने दिखाई देना चाहिए, अपने राज्य का वो स्वर्ग का स्थान, स्वर्ग का दिव्य शरीर रूपी चोला. बाबा म्हणताय तुम्हाला समोर दिसलं पाहिजे, स्पष्ट अनुभव झाला पाहिजे कि ये मैं अब यहां पर हूं, कल मैं वो बनने वाला हूं, कल मैं वहां पर उस जीवन में जा रहा हूं. बहुत सुंदर जीवन है, बहुत सुंदर दुनिया है, बहुत सुंदर मेरा शरीर है, कंचन काया है, सोने जैसा शरीर है, सोने जैसे महलों में मैं रहने वाला हूं, सोने की दुनिया है. तो बाबा म्हणतात इतकं स्पष्ट तुम्हाला ते जाणवलं पाहिजे की मैं आज यहां पर हूं, कल वहां पर होऊंगा. तर आपलं भविष्य अतिशय श्रेष्ठ करणं आपल्या हातामध्ये. जर आपण ते चित्र बघत राहू तर बिलकुल आपण त्याच्याकडे खेचले जाणार, आकर्षित होणार आणि तशी लक्षणं आपल्यामध्ये येतील. खूप सहजपणे आपण त्या स्थितीपर्यंत पोहोचू शकू. त्या आनंदामध्ये राहू आपण. कितनी सुंदर दुनिया में मुझे जाना. आता कुठं आलेलं आहे आपण, कोणत्या दुनियेमध्ये राहतोय, कुठं राहतोय, कशा प्रकारचा हा नर्क झालेला आहे आणि मला जाऊन राहायचंय त्या सुंदर दुनियेमध्ये. तो बाबा म्हणता इतना आज जो भविष्य है वो कल वर्तमान हो जाएगा तुम्हारे लिए. ते तुमचं जीवन होऊन जाईल. फक्त त्यासाठी आता निश्चय पक्क करायचा आहे कि मैं ही वो हूं, मैंने ही वो सुंदर जीवन जिया है, मैंने ही ब्रह्मा बाप के साथ राज किया है इस दुनिया पर, मैं ही वो हूं. बच्चे कितने उमंग उत्साह से शरीर का भी सैल्वेशन का भी ख्याल न करते हुए ठंडी ठंडी हवाओं में पहुंच गए. ये ठंडी हवाएं आप बच्चों से सलाम करने आती है. वैसे भी देखो जब राज्य तख्त पर बैठते हैं तो पीछे से क्या होता है, चंवर झुलाते हैं ना, तो उससे ठंडी ठंडी हवाएं तो होती है. तो ये ठंडी हवाएं भी चंवर झुलाने आती है क्योंकि आप सब भी ऊंचे ते ऊंची विशेष आत्माएं हो. नशा है ना. त्यावेळेला जेव्हा हा प्रोग्राम होता, वेळ भली दुपारची होती पण तरी थंडी हवा होती. जानेवारीचे दिवस आणि थंड हवा, थंड वातावरण तर असतंच तिथं, पण त्यावेळेला अजून जास्त असेल. आणि आजची परिस्थिती पण ज्ञान सरोवरची अशीच आहे. माउंट आबूमध्ये ते वादळ पोहोचलेले कालपासून. हे जे वादळ आहे ते माउंट आबूला पोहोचलेले, तिथं थंड हवा चालू आहे, पाऊस चालू आहे. ते जे रौद्र रूप होतं वादळाचं गुजरातमध्ये आल्यानंतर ते शांत झालेलं आहे. थोडं झाडं वगैरे पडताय तेवढ्यापुरतं तेवढे, पण त्रास नाहीये तिथं, कोणालाही त्रास नाहीये. पण थंड हवा पण चालू आहे आणि पाऊस पण चालू आहे तिथं, माउंट आबूमध्ये पण आणि ज्ञान सरोवरमध्ये पण. ज्यावेळेला ही मुरली चालली त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जसं काही सेम आहे. तो बाबा म्हणताय, बाबा त्याला कसं सांगताय की ये जो आप लोग ठंडी ठंडी हवाओं में भी यहाँ पर पहुंच गए हैं. आणि तिथं पण आता सध्या युवा वर्गाची कॉन्फरन्स चालू आहे आणि ते पण काल पोहोचले सगळे. तिथं जो प्रोग्राम होता त्यासाठी ज्ञान सरोवरमध्ये पोहोचले. कसं
इतक्या सगळ्या वादळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते तिथं पोहोचले. तर त्यावेळेला पण उद्घाटनासाठी आणि बाबा मिलनसाठी बरेच भाई बहिणी तिथं पोहोचले होते आणि थंड वातावरण. तर बाबा म्हणताय ये जो ठंडी हवाएं है आप बच्चों से सलाम करने आती. आणि जसं ते जे थंड वायू तत्व जे आहे ते आता जे मधुबन मध्ये पोहोचलेले ते जसं सलाम करण्यासाठीच पोहोचलेले, कारण त्याचा जोर कमी झालेला आहे. जो जोर पहिले होता तो कमी होऊन ते माउंट आबूला पोहोचलेले वादळ. तो बाबा म्हणताय की एक ठंडी हवाएं आप बच्चों को सलाम करने आती है. कसं त्याचं उदाहरण बाबा म्हणताय वैसे भी देखो जब राज्य तख्त पर बैठते हैं तो पीछे से चवर झुलाते. ते चवर त्याला काय म्हणतात मराठीमध्ये माहित नाही, पण ते हवा घालतात तसं. तर तसं बाबा म्हणताय ये हवा भी आप बहुत ऊंचे हो, आप बहुत श्रेष्ठ हो, आप राजा हो, और इसलिए ये हवाएं भी जैसे चवर झुलाने का काम कर रही, आपको हवा देती है. और गर्मी हमें पता है गर्मी में कितनी परेशानी होती है. थंडीमध्ये तरी आपण सगळं पॅक करून टाकू शकतो, सगळं पॅक ठेवू शकतो, डोळे उघडे ठेवून बाकी सगळं पॅक करू शकतो आपण, जर आपल्याला नाही सहन होते तर. पण गर्मीमध्ये काहीच नाही करू शकत. तो ठंडी हवाएं भी हमारे लिए अच्छी ही है. ज्ञान सरोवर कहेंगे या स्नेह का सरोवर कहेंगे? ज्ञान सरोवर में स्नेह का सरोवर अच्छा है. ये ज्ञान सरोवर सेवा का विशेष लाइट हाऊस और माइट हाऊस आहे. आपण मन बुद्धीने ज्ञान सरोवरला पोहोचायचंय. ज्ञान सरोवर विषयी बाबा आज सांगताय. तर ज्ञान सरोवर मध्ये पोहोचायचं. किती सुंदर स्थान बाबांनी बनवून दिलेले ते, आणि इतकं सुंदर स्थान खूप कमी वेळामध्ये आणि ठरलेल्या वेळेमध्ये कंप्लीट केलं होतं त्यांनी. 18 जानेवारीला फिक्स झालं होतं उद्घाटन करायचंय, 18 जानेवारीला त्या 95 मध्ये. आणि त्यानंतर मग डायमंड हॉलचं काम सुरू झालं. हे जे उद्घाटन झालं ज्ञान सरोवरचं, त्याच्यानंतर डायमंड हॉलचं काम सुरू झालं शांतीवनमध्ये, आणि 1 वर्षामध्ये ते पण कंप्लीट केलं काम. असा टाइम फिक्स केला जातो इथे आणि त्या टायमिंग मध्ये काम कंप्लीट केलं जातं. तर हे, आणि तिथं जे होतं डोंगर आहे, डोंगरामध्ये त्यांनी ते निर्माण केलेलं आहे. म्हणून आपण बघतो काही स्थान खाली आहे, काही वर आहे. ज्ञान सरोवरला काही कुठं खाली बनलेलं आहे, कुठं वर बनलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसेस जे खाली बनलेले, त्याच्यानंतर भोजनालय वरती बनलेले. तर तिथंच त्या डोंगरामध्येच हे स्थान निर्माण केलं गेलं आणि जंगल होतं सगळं. कोणी कल्पना नाही करू शकत की इतकं सुंदर स्थान बनू शकतं तिथं. इतकं जर पहिले फोटो कोणी बघितले, ते जर पहिले फोटो बघायला मिळाले आपल्याला, तर लक्षात येईल की पूर्ण जंगल आणि त्या जंगलमध्ये मंगल, इतकं सुंदर स्थान बनलेलं आहे ते ज्ञान सरोवर. म्हणजे शांतीवनची आपली महिमा वेगळी आहे, पण शांतीवनपेक्षा पण तिथं खूप छान वाटतं ज्ञान सरोवरला. आपल्याला तेवढा वेळ नसतो तिथं थांबण्यासाठी. राऊंडमध्ये जातो आपण, 2-1 तास थांबतो आणि निघतो तिथून, पण तिथून निघावं वाटत नाही. खूप सुंदर असं ते स्थान बनलेलं आहे. कधी वेळ मिळाला तर तिथंच 4 दिवस राहायला पाहिजे आपण, इतकं ते सुंदर स्थान आहे. तो बाबा म्हणता ये जो ज्ञान सरोवर है ये स्नेह का सरोवर अच्छा है. जसं काही हे स्नेहाचं सरोवर आहे, प्रेमाची अनुभूती होते तिथं. ज्ञान तर भेटतंच, पण प्रेमाची अनुभूती. ये ज्ञान सरोवर सेवा का विशेष लाइट हाउस और माइट हाउस है. इस धरनी से अनेक आत्माओं के भाग्य का सितारा चमकेगा. अनेक आत्माएं अपने बिछड़े हुए बाप से मिलन मनाएंगी. आता याच्यामध्ये पण बाबांनी हे सांगितलेलं आहे की अनेक आत्माएं अपने बिछड़े हुए बाप से मिलन मनाएंगी. कारण नवीन नवीन लोकांचे जे कॉन्फरन्स आहे, वेगवेगळे विंग जे बनलेले आहे, आपल्या वेगवेगळे ग्रुप्स जे बनलेले आहे, त्यांचे जे कॉन्फरन्स होतात, 500 जणांच्या 300 जणांचे जे कॉन्फरन्स होतात नवीन लोकांसाठी, डॉक्टरच्या, इंजिनियरच्या, सायंटिस्टच्या, त्या ज्ञान सरोवरमध्ये ठेवल्या जातात. आणि म्हणून बाबा म्हणते ये जो बिछड़ी हुई आत्मा है बाप से ज्ञान सरोवर में आकर मिलन मनाएगी. त्यांना तो अनुभव होईल. तिथं कोर्स, कॉन्फरन्स असते म्हणजे कोर्स केला जातो त्यांचा. बाबा कोण आहे हे समजून सांगितलं जातं. मग त्याच्यातल्या काही आत्मेंना ते क्लिक होऊन जातं. तो बाबा म्हणता यहाँ पर ये होना है, जो बिछुड़े हुए हैं वो बाप से मिलन मनाएंगे. अनेक आत्माओं के दुख दूर करने वाली धरनी है. सरोवर में आते ही सुख की लहरों में लहराने का अनुभव करते रहेंगे. बाबांनी वरदान दिलेले त्या स्थानाला, आणि तिथे गेल्यावर अशीच अनुभूती होते. तिथं आपण जेव्हा ते एंट्री करतो ज्ञान सरोवरच्या गेट मधून, बिल्कुल तसा अनुभव होतो की कुछ अलग लग रहा है.
म्हणजे शांतिवनपेक्षाही तिथं त्याची एंट्री केल्यानंतरचा जो अनुभव आहे तो शांतिवनपेक्षा वेगळा. आता शांतिवनमध्ये आपण डायमंड हॉलमध्ये बसतो त्यावेळेला वेगळा अनुभव आहे, बाबांच्या कमऱ्यामध्ये बसतो त्यावेळेला वेगळा अनुभव आहे, तपस्या धाममध्ये वेगळा अनुभव आहे, आता दादींचे स्थान झालेले तिथं वेगळा अनुभव मध्ये गेल्यानंतर. पण जेव्हा आपण ज्ञान सरोवरला एंट्रीच करतो गेटमधून, जितका शांतिवन मध्ये अनुभव येत नहीं तितका ज्ञान सरोवर मध्ये अनुभव येतो. क्योंकि बाबा ने उस उद्घाटन के समय उस स्थान को वरदान दिया है कि ये दुख दूर करने वाली, अनेक आत्माओं के दुख दूर करने वाली धरनी है और सरोवर में आते ही सुख की लहरों में लहराने का अनुभव करते रहेंगे. थंड थंड हवा तर चालतच राहते तिथं कंटिन्यू, पण त्याच्यासोबतच आपल्याला एक वेगळा अनुभव होतो. खूप सुंदर असं वातावरण आहे, खूप सुंदर व्हायब्रेशन आहे तिथले. कारण दुनियेतल्या सगळ्या गोष्टींपासून दूर आहे ते स्थान. काही नाहीये तिथं, मार्केट नाही, काही नाही, काही नाही. आणि त्यामुळे ते एक वेगळं स्थान आहे, त्याचं एक वेगळं महत्व आहे आणि वेगळं वातावरण बाबांनी तिथं बनवून दिलेले बच्चांसाठी. इस ज्ञान सरोवर द्वारा 3 प्रकार के लोग 3 प्रकार की प्राप्ति के अधिकारी बनेंगे. कोई वर्षे के अधिकारी, कोई वरदानों के अधिकारी और कोई सिर्फ दुआओं के अधिकारी. कारण तिथं नवीन नवीन लोक येत राहतात. नवीन नवीन लोकांपैकी मग कोणाला कसा अनुभव, कोणाचं कसं भाग्य. तर त्यामुळे बाबा म्हणतात इथं 3 प्रकारचे बच्चे निघतील इथून. कोणी वर्षाचा अधिकारी बनून जाईल, कारण ते विंग मध्ये येतात, कॉन्फरन्सला येतात, नवीन म्हणून येतात आणि त्यांना क्लिक झालं तर ते वारसा हक्क घेऊ शकतात बाबांकडून रेग्युलर बच्चा बनून. कोणी वर्षाचा अधिकारी होईल, कोणी वरदानाचं काही थोडंफार वरदान घेऊन जाईल, थोडंफार कधीतरी कोणत्या तरी जन्मामध्ये तो खाली येईल. पहिल्याच जन्मामध्ये यायचं काही नाही, कोणत्या तरी जन्मामध्ये सतयुग त्रेतायुगामध्ये कधीतरी येऊन जाईल. और कोई दुआओं के अधिकारी बन जाते. कोणाला दुआ प्राप्त होतील. मग ते कोणी तिथे येऊन सुद्धा असं नाही की तिथं आले म्हणजे सतयुग त्रेतायुगामध्ये येणार, कोणी द्वापरमध्ये पण येतील. त्यांना नाहीच कळालं, सगळेच्या सगळे थोडी येणार, तिथं पोहोचले म्हणजे सगळेचे सगळे थोडे अधिकारी होणार आहे. तो कोई को सिर्फ दुआएं मिलेंगी वहां पर, कोई को वरदान मिलेगा और कोई अपना भाग्य बना लेंगे बाबा के बच्चे बनकर. 3 प्रकार के प्राप्ति संपन्न ये श्रेष्ठ सरोवर है. साधारण आत्माएं आएंगी और फरिश्ता जीवन का अनुभव कर जाएंगी. कारण तिथे येणारे सगळे कलियुगातले लोक असतात. नवीन साठी ठेवले जातात कॉन्फरन्स, तर सगळे कलियुगी जीवन जगणारे लोक असतात. पण तिथं आल्यानंतर ते बदलून जातात. बराचसा अनुभव वेगळा येतो. त्यानंतर ते जे लेट पर्यंत जागणं, मग सकाळी लेट उठणं, हे सगळं बंद होऊन जातं तिथे. ऑटोमॅटिक लवकर झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. 4 वाजता त्यांना मेडिटेशनसाठी बोलवलं जातं आणि दिवसभर त्यांचे प्रोग्राम चालू असतात. तर तो त्यांचा एक अनुभव, एक वेगळा अनुभव त्यांना येतो. तो बाबा म्हणतात ये साधारण आत्मा है लेकिन फरिश्ता जीवन का अनुभव करके जाएगी. मग त्याच्यापैकी ज्यांचं भाग्य असेल पुढे कंटिन्यू होतात. साथ साथ अनेक ब्राह्मण आत्माएं तपस्या के सूक्ष्म अनुभूतियों द्वारा अव्यक्त पालना और सूक्ष्म योग के सहज अनुभव और प्राप्तियों का लाभ लेंगी. कई ब्राह्मण आत्माओं को श्रेष्ठ आशय स्व उन्नति की पूर्ण होने का साधन बहुत श्रेष्ठ है. तर तिथं आणि ब्राह्मण आत्मे तपस्येचे सूक्ष्म अनुभूती करतील तिथं, कारण तिथला अनुभव वेगळा आहे, एकांत खूप वेगळा आहे. आणि म्हणून ब्राह्मणांसाठी पण ते स्थान विशेष, नवीनसाठी तर आहे पण ब्राह्मणांसाठी ते स्थान विशेष. आणि विशेषतः ब्राह्मणांपैकी जे डबल विदेशी भाई बहीण आहे त्यांना तिथं ठेवलं जातं, कारण त्यांना एकांत जास्त आवडतो आणि इकडे त्यांना जास्त दिवस राहायचं असतात, म्हणून इकडे मिक्स नाही करत जास्त. त्यांना तेवढ्यापुरतं, तेवढं बाबा मिलनपुरतं तेवढं फक्त त्यांना खाली घेऊन येतात आणि बाकी सगळे त्यांचे क्लासेस, योग सगळं ज्ञान सरोवर मध्ये होत असतं. तो उनको वो अलग ही अनुभव होता है. और ज्ञान सरोवर में जो रहकर जाते हैं बहुत पक्के बनकर जाते हैं डबल विदेशी भाई बहने. कई ब्राह्मण आत्माओं की श्रेष्ठ आशय स्व उन्नति की पूर्ण होने का साधन बहुत श्रेष्ठ है. स्थान तो कॉमन है लेकिन स्थिति श्रेष्ठ अनुभव कराने वाला है. विधि पूर्वक ज्ञान के नॉलेज को विश्व में प्रत्यक्ष करने का स्थान है. और सबसे पहला फायदा तो बाप और बच्चों के मिलने का है. देखो डबल संख्या में मिल तो रहे हैं ना, चाहे बाहर बैठे हैं या कहाँ भी रहे हैं, डबल संख्या तो है ना. तर पहिले तिथलं जे मिलन व्हायचं त्यावेळेला 95 मध्ये ते ओम शांती भवन मध्ये मिलन व्हायचं, पांडव भवनच्या बाहेर. आणि हे जे मिलन झालं हे ज्ञान सरोवरच्या ऑडिटोरियम मध्ये, ग्लोबल ऑडिटोरियम जे बनलेलं आहे तिथं मिलन झालं.
ग्लोबल ऑडिटोरियम नाही, त्याचं वेगळंच नाव आहे त्याचं. तर तिथं मिलन झालेलं आहे आणि तिथं बाबा म्हणताय की कोणी मध्ये बसलेलं आहे, कोणी बाहेर बसलेलं आहे. आणि त्यावेळेला मातांनी त्याग करून भाई लोकांना मध्ये बसवलं होतं आणि माता सगळे बाहेर बसलेले होते. तर बाबा म्हणताय कोई बाहेर बैठे कोई अंदर बैठे है. आणि डबल संख्या झाली होती त्यावेळेला बाबा मिलनच्या वेळेला. तो सबसे प्रत्यक्ष फल बच्चों की संख्या डबल मिलन मना रही है. समझा, ऐसे सरोवर में सरोवर बनाने वालों को, सहयोग देने वालों को, संकल्प से हिम्मत दिलाने वालों को, स्नेह के हाथों से सरोवर को संपन्न करने वाले देश विदेश के बच्चों को पदम गुना मुबारक हो, मुबारक हो. ज्यांनी मेहनत घेतलेली ते सगळं बनवण्यासाठी, संकल्प ठेवलेले, त्यांना सगळ्यांना बाबांनी शुभेच्छा दिल्या. तर कोणतंही स्थान बनायचं असतं तर त्यामध्ये या गोष्टी आवश्यक असतात. कुठेही स्थान बनायचंय, सेंटर बनायचंय, तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात, ज्यासाठी बाबांनी मुबारक दिली. काय की सरोवर बनाने वालों, ज्यांनी बनवलेले, ज्यांनी निर्माणचं कार्य केलेलं आहे, सहयोग देने वालों को, ज्यांनी सहयोग दिला तन मन धनाचं, संकल्प से हिम्मत दिलाने वालों को, की तुम्ही करायला पाहिजे, व्हायला पाहिजे, संकल्प से हिम्मत दिलाने वालों, और स्नेह के हाथों से सरोवर को संपन्न करने वाले, ज्यांनी व्हायब्रेशन दिले, सकाश दिली, असे सगळे मिळून कोणतंही स्थान निर्माण झालं तर त्याच्यातून जी सेवा होते ते त्याचं एक वेगळंच रूप असतं. यह पहला ही स्थान है जिसमें छोटे बच्चों से लेकर जो भी ब्राह्मण है उनके सहयोग का तन मन धन लगा है. तन से ईंटें नहीं भी उठाई है, लेकिन तन से अपने अपने साथियों को साथी बनाया है, उमंग दिलाया है. तो ऐसे स्नेह सहयोग शक्ति की बूंद बूंद से सजा हुआ सरोवर श्रेष्ठ सफलता का अनुभव कराता रहेगा. तर बाबा म्हणतात हे पहिलं स्थान आहे जिथं सगळ्यांचं तन मन, छोट्या बच्चांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं तन मन धन लागलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने सहयोग दिलेला होता. हा ब्रह्माकुमारीचा पहिला मोठा प्रोजेक्ट होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहयोग केलेला होता. आणि म्हणून बाबा म्हणतात हे तन मन धन लावलेलं आहे सगळ्यांनी स्नेह दिलेला आहे, शक्ती दिलेली आहे, सहयोग दिलेला आहे आणि त्यामुळे हे स्थान श्रेष्ठ सफलता देणारं राहील. आणि तसा अनुभव होतो आणि तिथून बरेचसे भाई पक्के होऊन निघतात, काही आपलं भाग्य बनवून घेतात चांगल्या प्रकारे. तिथं जाऊन ज्ञान सरोवरमध्ये जाऊन आल्यानंतर, कॉन्फरन्समध्ये गेल्यानंतर किंवा काही ब्राह्मण बच्चे तिथं तपस्या करून पण अजून पक्के होतात. तो सफलता है. तो सभी सहयोगियों को, कोने कोने के विदेश देश वालों को, और विशेष जिन्होंने ठंडी ठंडी हवाओं में, बारिश में भी हिम्मत नहीं हारी है, उन्हों को विशेष मुबारक है. जी त्यावेळची परिस्थिती तशीच आजची परिस्थिती तिथे आहे. तो बाबा म्हणताय की काम पूरा किया, ठंडी हवाएं है, बारिश है, काम पूरा किया, पहुंच भी गए सभी भाई बहने, तो उनको भी मुबारक मुबारक है. बाप दादा जानते हैं बच्चों ने थोड़ी तकलीफ तो उठाई है, लेकिन प्यार से उठाई है. मोहब्बत में मेहनत का अनुभव नहीं किया है, और जहां हिम्मत है वहां बाप दादा की पदम गुना मदद भी है ही. इसलिए बाप दादा मसाज करते रहे हैं, करते रहेंगे. बाबा म्हणताय मेहनत की है, लेकिन मोहब्बत में मेहनत का अनुभव नहीं होता है. आपण कोणतेही कार्य करतो, सेवा करतो, त्याच्यामध्ये बाबांविषयीचं प्रेम आहे, आपली सेवा आपण खूप प्रेमाने स्वीकारलेली आहे, तर वो उस प्यार में हमें मेहनत का अनुभव नहीं होता. आणि बाबा म्हणतात थोडीफार थकावट पण येते तुम्हाला, तर मी मसाज करून देतो. तशी मसाज नाही, हातपाय दाबून नहीं देणार तसं बाबा, लेकिन मसाज कौन सी करते हैं, स्नेह और शक्ति के वाइब्रेशन बाबा हमें देते हैं, और उससे आत्मा की मसाज हो जाती है, शरीर भी तंदुरुस्त हो जाता है. फिर बाप दादा ने ज्ञान सरोवर की विशाल स्टेज पर खड़े होकर इंजीनियर्स के साथ मोमबत्ती जलाई तथा मुख्य टीचर्स एवं दादियों के साथ केक काटी. फिर मुख्य दादियां बाप दादा के साथ हॉल के बाहर प्लाजा में आई, जहां पर बाप दादा ने 2000 से भी अधिक संख्या में बैठी हुई माताओं से हाथ हिलाते हुए मुलाकात की तथा ध्वज फहराया. तत्पश्चात जो महावाक्य उच्चारण किए हैं वह इस प्रकार है. तर बाबांनी ती मुरली चालवल्यानंतर बाहेर आले झेंडा फहरवण्यासाठी, केक कटिंग केलं, बाहेर येऊन व्यवस्थित बाबा आलेले होते आणि त्या स्थितीमध्ये बाबांनी हे सगळं केलेलं आहे.
तो झंडा फहराने के समय बाबा के महावाक्य, बाप दादा आप सभी बच्चों के दिल में जो बाप के स्नेह का झंडा लहरा रहा है उसको देख हर्षित हो रहे हैं. तो झेंडा तर फडकवतात बाहेर, पण बाबा म्हणताय की आप सभी बच्चों के दिल में बाप के स्नेह का झंडा लहरा रहा है. कोणता झेंडा मध्ये फडकला पाहिजे? बाबांच्या प्रेमाचा झेंडा. म्हणजे बाबाविषयीचं खूप प्रेम आपल्या मन बुद्धीवरती, त्याचंच राज्य पाहिजे. वो झंडा लहराना है. उसको देख बाबा म्हणता है हर्षित हो रहे हैं. यह सेवा के लिए है और बाप बच्चों के बीच में दिल में स्नेह का झंडा है. तो जैसे यह फ्लैग सेरेमनी करते हो तो ऊंचा लहराते हो ना, ऐसे ही सदा स्नेह में ऊंचे ते ऊंचा लहराते रहो. झेंडा उंच फडकवतात तसं बाबा म्हणताय प्रेमामध्ये पण उंच उडत राहा. आपली स्थिती डाऊन होऊ देऊ नका. बाबांच्या प्रेमामध्ये सदा उडते रहा. वरची स्थिती ठेवा, खाली अटकू नका, खालच्या गोष्टीमध्ये परेशान होऊ नका. यह झंडा भी बाप को प्रत्यक्ष करने का झंडा है. यह कपड़े का झंडा है, लेकिन इस कपड़े के झंडे में आप सबका आवाज समाया हुआ है कि बाप आ गए हैं. तो झंडा फड़को तो मेन तो बाबा म्हणता है बीच में वाला झंडा सदा लहराता रहना चाहिए. बाबा के प्यार में सदा मग्न रहना है, तुम्हें ऊंचा उड़ना है. और दूसरा ये कपड़े का झंडा है. बाबा म्हणता ये कपड़े का झंडा बाहर फहराते हो, लेकिन इस झंडे में आवाज क्या है? हम बच्चों का आवाज है उसमें. असंच आपण फक्त एक तो दुसरा झेंडा फडकवतात म्हणून हा फडकवतो किंवा त्या धर्माचा फडकवतात वेगळा म्हणून आपला हा वेगळा आहे, असं नाही. बाबा म्हणता इसमें संदेश देते हो आप लोगों को कि बाप आ गए हैं, बाप आ गए हैं. और ये बाप का यादगार है. बाबा आ गए हैं और इस दुनिया में उनका कार्य चल रहा है. तो बाबा म्हणता ये आपका आवाज है उसमें, उस झंडे में. झेंडा नहीं है फक्त कपड्याचा, आपका आवाज उसमें है कि बाप आ गए हैं. यही प्रत्यक्षता का झंडा अभी कोने कोने में लहराएगा. आणि पुढे चालून मग झंडा लहराने की बात नहीं, लेकिन कोने कोने में लोग कहेंगे मेरा बाबा आ गया. आणि शेवटी हे होणार आहे आणि ते लवकरच होणार आहे. जास्त वेळ राहिलेला नाही त्याला. आता सगळ्यांच्या मनामधून हे निघेल की मेरा बाबा आ गया. कारण सगळे जेवढे काही श्रद्धेचे ठिकाण आहे, जेवढे काही लोकांच्या भावना जिथं कुठे आहे, तिथून त्यांना तो अनुभवच होत नाही. कसल्याही प्रकारचा अनुभव नाहीये. ते उगं चाललंय म्हणून चाललंय, बाकीचे जात आहे म्हणून तिकडे जात आहे, पण कुठलाही अनुभव त्या आत्म्यांना नाहीये. आणि म्हणून आणि हे जे दुःख वाढणारे, परिस्थिती भयानक होत जाणार आहे, तर त्यांना ऑटोमॅटिक ते बाबांकडे खेचले जातील आणि त्यांना हे क्लिअर होईल की आपण जे इतक्या वर्षापासून सांगत आले ब्रह्मकुमारीजवाले तेच सत्य आहे. आणि तो माझाच बाबा आहे आणि तो बाबा आलेला आहे. त्यांच्याकडून पुरुषार्थ होणार नाही, त्यांचं भाग्य बनणार नाही, पण ते स्वीकारणार सगळेच की मेरा बाबा आ गया, वो मेरा बाबा है. हे आपली भावना आहे, पण ते पण शेवटी स्वीकारते. तर त्यालाच बाबा म्हणतात प्रत्यक्षता का झंडा अभी कोने कोने में लहराएगा. और आप सभी वह लहराया हुआ प्रत्यक्षता का झंडा देखेंगे, सुनेंगे, हर्षित होंगे. तो आज ज्ञान सरोवर में है, कल विश्व में यह झंडा लहराएगा. अच्छा, बाप दादा का रूहानी बच्चों को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. वरदान है, कमजोर संकल्पों की जाल को समाप्त कर परतंत्रता के बंधन से मुक्त होने वाले स्वतंत्र आत्मा भव. परतंत्रता का बंधन अपने ही मन के व्यर्थ कमजोर संकल्पों की जाल है. आत्मा स्वतंत्र स्थितीमध्ये यायला पाहिजे. परतंत्रता कशामुळे आली? आपण वेगवेगळ्या प्रकारचे हिशोब बनवून ठेवले. झुकाव, लगाव, मोह यामुळे विकारांच्या प्रभावामुळे आपले हिशोब बनले. आणि त्याच्या मागचं पण कारण काय? व्यर्थ संकल्प. जे व्यर्थ विकारी संकल्प आहे त्याच्यामुळे आपण या जाळ्यामध्ये अटकत गेलो. मकडी जाळं बनवते पण ती स्वतःच्या जाळ्यात अडकून जाते.
ती जाळं तर विणत जाते, पण ती स्वतःच्याच जाळ्यात अडकते, तिला निघता येत नाही त्याच्यातून बाहेर. तर तसं आपण पण या संसाररूपी जाळ्यामध्ये अटकलो होतो व्यर्थ संकल्पामुळे, विकारांच्या संकल्पामुळे. सगळ्यात विकार जे आले, सगळ्यात पहिले सुरुवात तर संकल्पापासून होते. तो बाबा कह रहे हैं कि मन के व्यर्थ कमजोर संकल्पों का जाल है. यह जाल क्वेश्चन के रूप में होती है. मग ते जाळं कसं विणतो आपण? प्रश्न येतात पहिले, प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. जब क्वेश्चन उठता है, पता नहीं क्या होगा, ऐसे तो नहीं होगा, तो जाल बन जाते. कोणी कोणी घाबरतात, भीती निर्माण होऊन जाते. कशाची भीती? एक तर असते मृत्यूची भीती. आणि मृत्यूची काय भीती? कपडा बदलायचा आहे, फक्त ड्रेस बदलायचा आहे. आत्मा तर अजर अमर अविनाशी आहे, जिथं पार्ट असेल तिथं जायचंय. तो मरने से क्या डरना, लेकिन वो डर बैठ जाता है. दुसरी गोष्ट आहे की संबंधामध्ये काही गडबड झाली तर ते तुटण्याची भीती, आणि त्याच्यामुळे अजून मोहामध्ये अजूनच गुरफटत जातात, तुटू नये म्हणून मोहामध्ये गुरफटत जातात अजूनच. खूप चांगल्या प्रकारे बांधून घेतात स्वतःला की तुटला नाही पाहिजे हा संबंध, मग काय होईल माझं. तो और भी उस जाल में फस जाते. आणि तिसरं असतं की शरीराचं तब्येत खराब आहे, मग ते संकल्प चालतात. भले मृत्यूची भीती नाहीये, पण संकल्प चालतात की आता कसं होईल, आता हा खूपच त्रास आहे, खूपच डोकं दुखतं, खूपच पाय दुखतात, खूपच हात दुखतं, खूपच पाठ दुखते. मग ते जाळत्या चक्करमध्ये आत्मा मग लीन होऊन जाते. बाबांच्या प्रेमामध्ये लीन व्हायच्या ऐवजी ते तब्येतीमध्ये लीन होऊन जाते, तब्येतीच्या संकल्पामध्ये. तो बाबा म्हणते ये जाल बन जाती है. लेकिन संगम युगी ब्राह्मणों का एक ही समर्थ संकल्प हो कि जो होगा वह कल्याणकारी होगा, श्रेष्ठ व अच्छे से अच्छा होगा. इस समर्थ संकल्प से जाल को समाप्त कर दो तो बंधन मुक्त स्वतंत्र आत्मा बन जाएंगे. बाबा म्हणताय की ती जी मकडी आहे ती जाळ्यामध्ये अटकते, पण तिला बाहेर निघता येत नाही. पण तुम्हाला बाहेर खूप सहज तुम्ही निघू शकता. एक संकल्प, फक्त एक संकल्प करा, त्याच्यावरती दृढ राहा, तर तुम्ही या जाळ्यातून बाहेर काढू शकता स्वतःला. अटकायचंच नाही त्या जाळ्यामध्ये, कोणत्याच जाळ्यामध्ये, कोणत्याच मोहामध्ये अटकायचं नाही. कोणत्याच संबंधामध्ये काय होईल त्याची भीती नाही ठेवायची, मृत्यूची भीती नाही ठेवायची. जे काही हिशोब आहे समोर ते आहे, पेपर आहे, आपली परीक्षा आहे, आपली सगळी शक्ती वाढवायसाठी ते आलेले आहे. आणि संगम युगामध्ये आपण कल्याणकारी बापाचा हात पकडलेला आहे, आपलं कल्याण आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर बाबा म्हणतात एक ही संकल्प, संगम युगी ब्राह्मणों का एक ही समर्थ शक्तिशाली संकल्प कि जो होगा वह कल्याणकारी होगा, श्रेष्ठ व अच्छे से अच्छा होगा. क्योंकि हम आत्मा है और आत्मा में जो रिकॉर्डिंग होगी वो अच्छी होगी. परिस्थिती भले ही बाहेर खराब दिखाई दे की असं हे तर खराब झालं, हे तर चांगलं नाही झालं, याच्यामध्ये तर अकल्याण आहे, पण हे पक्क ठेवायचं आपल्याला, याच्यामध्येही काहीतरी कल्याण आहे, याच्यामधूनही माझी चांगली रेकॉर्डिंग होण्याचे चान्सेस आहे, याच्यामधून माझं भाग्य बनणार आहे. तो एक ही श्रेष्ठ संकल्प करणार. क्या होगा, आता काय करायचं, आता कसं होईल, हे सगळे संकल्प बंद करून टाकायचे, आजपासून बंद करायचे. ज्ञान सरोवरच्या उद्घाटनाची मुरली चाललेली आहे. ज्ञानाचं सरोवर आपल्या मध्ये चाललं पाहिजे आजपासून. आणि ज्ञानाचं सरोवर मध्ये चालू होऊन जाईल आणि बाबांच्या स्नेहाचं सरोवर चालू होऊन जाईल. तर हा संकल्प आपल्यासाठी बिलकुल मुश्किल नाहीये की जो होगा उसमें कल्याण है, जो होगा उसमें मेरा भाग्य बनने वाला है, जो होगा उसमें मेरी रिकॉर्डिंग अच्छी होने वाली है, मेरी शक्तियां बढ़ने वाली है. तो इस समर्थ संकल्प से जाल को समाप्त कर दो तो बंधन मुक्त स्वतंत्र आत्मा बन जाएंगे. स्लोगन है ज्ञानी और योगी तो आत्मा का प्रॅक्टिकल स्वरूप नम्रता और निर्भयता है. ज्ञान आणि योगी जर आत्मा आहे आपण तर नम्र